नमस्कार. ज्ञानपंख 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या चालू आहे. वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार मतदारांच्या भेटी घेत आहेत. जालना लोकसभा मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार सुद्धा निवडणूक लढवत आहे. आम्ही आलेलो आहोत सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील सारनेर या गावी. माझं मत माझा उमेदवार या चर्चा करण्यासाठी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी बरेचसे मतदार आहेत. मग राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय असेल, विकासाचा विषय असेल, असे वेगवेगळे विषय या महाराष्ट्रामध्ये आपण आज पाहिलेले आहे. आपण बघू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी मतदार आहे. आपलं नाव काय? अपना नाम क्या है? नाम जोर से बोलो. फारूक पटेल। आपको क्या लगता है कि ये मतदार संघ में कौन चुन के आना चाहिए? तुमको क्या तुम किसको वोट देंगे? कौन आना चाहिए? किसने विकास करा? एक तरफ मोदी जी है और एक तरफ राहुल गांधी जी है. क्या लगता है कि ये मतदार संघ में भाजपा चुन के आना चाहिए, क्या कांग्रेस चुन के आने चाहिए, क्या अपक्ष मंगेश साबळे चुन के आना चाहिए, क्या वंचित बहुजन आघाड़ी का उम्मीदवार चुन के, कौन चुन के आना चाहिए? क्या लगता है आपको? आप मतदार है. कोई भी नहीं चुन के आया तो कोई नहीं कुछ करता, नहीं कोई गरीबों को काट के देता। हाँ, आपको क्या लगता है भाई साहब? या मंगेश साबळे आने चाहिए। मंगेश साबळे क्यों चुन के आना चाहिए? क्या क्योंकि अब ये 25 साल से राव साहेबदान में है यहाँ खासदार, अभी तक का उन्होंने कुछ विकास नहीं करे जानने का। उन्होंने रेलवे लाई है, बहुत कुछ विकास किया है, ऐसे लोग बोलते हैं, और तुम बोलते विकास किया नहीं. नहीं तो इधर आके देखी थी उन्हें सिल्लोड तालुका उधर करेंगे भोकरदन तरफ, तो वो नहीं मालूम। पर मंगेश साबळे क्यों आना चाहिए? अभी नवीन चेहरा है, नवी संधि है, वो हिसाब से। वो तो अपक्ष है, उसको सिंबल नहीं है. हाँ, वो अपक्ष भी आ सकता है निवड के। दादा, आपल्याला काय वाटतं की गेल्या 25 वर्षापासून रावसाहेब पाटील दानवे यांच्या रूपाने या आपल्या मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळालेले भारतीय जनता पक्षाचं, आणि या 25 वर्षाच्या कालखंडीमध्ये त्यांनी केलेला विकास तुम्ही कसं पाहणार आहे त्यांच्याकडे? आणि काँग्रेस पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याण काळे हे उमेदवार आहेत. अपक्ष म्हणून एक मराठा आश्वासक चेहरा म्हणून मंगेश साबळे आहेत. काय वाटतं आपल्याला त्या उमेदवारामध्ये? वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर बकले सुद्धा आहेत. 25 वर्षापासून रावसाहेब पाटील जरी खासदार असले, पण आमच्या सिल्लोड तालुक्याला कमीत कमी त्यांचा चेहरा कसा आहे तो सुद्धा माहित नाहीये. त्यांनी येऊन सुद्धा बघितलं नाही आमच्याकडे की आम्ही त्यांचे मतदार आहे की त्यांचा मतदारसंघ आहे. विकासाची बाजू तर एक वेगळीच असती, पण किमान कोणत्या एखाद्या कार्यक्रमाला असेल किंवा कशाला असेल किंवा काही कधीच तो माणूस येत नाही. तरी आम्हाला यावेळेस मंगेश साबळे एक गरीबाचा मुलगा आहे, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणि अशी अपेक्षा आहे की तो निवडून येईल. अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्याच नावाची यांचीच हवा या मतदारसंघामध्ये आणि या गावामध्ये सुद्धा होताना दिसत. आपल्याला काय वाटतं? बस मंगेश साबळे साहेब यांना सुद्धा वाटतं की मंगेश साबळे निवडून यायला पाहिजे, तेच खरे उमेदवार आहेत. बड़ा है थे क्या बरा क्या मंगेश साबळे आना चाहिए, मंगेश साबड़ा आना चाहिए. हाँ. या कांग्रेस का ही उम्मीदवार है चले और कांग्रेस को मुस्लिम वोट देते हैं. आप मंगेश साबळे मराठा उम्मीदवार है, आप कैसे देखते हैं? राव साहब दानवे मैंने अभी तक तो उनको यहाँ पर नहीं देखा हमारे सिल्लोड तालुके के अंदर, तो फिर आप किस एतबार से उनको मतदान देना चाहिए? अभी अब सोच सकते हैं, अब आप खुद सोच सकते हैं इसको. तो मंगेश साबळे आना चाहिए. आना आपको चाहिए. लगता है? हाँ बिल्कुल. बाबा, आपण ज्येष्ठ नागरिक आहात. आपण अनेक उन्हाळे पावसाळे निवडणुकीचे पाहिलेले वेगवेगळ्या प्रकारचे दादासाहेब पालुसकरांपासून आपण राजकारण बघत आलेलो आहोत, आणि आजचं राजकारण हे तुमच्या लक्षात आले. तुम्हाला काय वाटतं की आजच्या राजकारणाचं आणि आजच्या उमेदवाराच्या संदर्भात काय वाटतं? आम्हाला एकच वाटतं की बीज पलटी व्हायला पाहिजे. आता पलटी व्हायला पाहिजे. बस हो, त्याची पलटी व्हायला पाहिजे. पलटी व्हायला पाहिजे हो. म्हणजे कल्याण मंगेश नाही, मंगेश साबळे यायला पाहिजे. मंगेश साबळे हो. निवडून यायला पाहिजे असं यायनं तुम्हाला काय केलं आता लोक? बरं. काय करणार आहे? आरक्षण काय केलं? बरं. हा. केलं का आता लोक? हमारे को जो है तो मंगेश साबळे साहब को निवड़ के लाने का है, क्योंकि मंगेश साबळे यंग नेतृत्व है और शेतकरी है. इसके वास्ते जो है तो हमारे को मंगेश साबळे को सपोर्ट है हमारा. मंगेश साबळे सर को हमको चुन के लाना है. आप एक पत्रकार है, बहुत दिनों से पत्रकारिता करते हैं, और पत्रकारिता करने के बाद आपको मालूम है
कि कौन उम्मीदवार कैसा है आप जानते हैं, आपको क्या लगता है? सर ये आपका गांव है। सर हमारा गांव है, हमारे गांव में तो अपक्ष उम्मीदवार को ज्यादा आकर्षित करे लोग। अरे मंगेश साबळे आना जरूरी है, नव तरुण है, तड़प है उसमें काम करने की। उन्होंने मराठा आरक्षण के वास्ते खुद की गाड़ी जला दी 16-17 लाख की, जब पीछे नहीं आए हो। तो ऐसे आदमी की लोकसभा में भेजने की जरूरत है, और ऐसा ही आदमी ये जिले का विकास कर सकता। प्रत्येक जण या ठिकाणी म्हणत आहे की मंगेश साबळेच निवडून यायला पाहिजेत। आपल्याला काय वाटतं दादा, की प्रत्येकाने सांगितलं की मंगेश साबळे हे अपक्ष जरी उमेदवार असले ते हा. निवडून यायला पाहिजे, नाही यायला रावसाहेब पटेल दानवे का नाही? नाही यायला पाहिजे ना मंगेश साबळे 100%. काय यायला पाहिजे? त्यांनी काय केलं काही तुमच्या? नाही केलं, एरवी बात नाही हो साहेब. नाही, मंगेश साबळेने काय केलं? त्यांना मतदान तुम्ही देणार आहात, तर मग त्यांनी केलं काय पण तुमच्या? नवीन येणार आहे ना ते. बर, मग ते आपको क्या लगता है? मंगेश साबळे. मंगेश साबळे काय दानवे साहेब येतो जी. या चारनेर या गावामध्ये मतदारांच्या या ठिकाणी मुलाखती घेतल्यानंतर मतदारांचा एकच सूर या ठिकाणी उमटलेला आहे की या 25 वर्षामध्ये रावसाहेब पाटील दानवे हे खासदार जरी असले तर त्यांचा चेहरा कसा आहे आजपर्यंत आम्हा मतदारांना दिसला नाही। परंतु मंगेश साबळे हा शेतकऱ्याचा गरीबाचा मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे आणि त्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली, स्वतःची गाडी जाळली आणि माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, गरीब मुलांना न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते आज निवडणुकीत खऱ्या अर्थानं एक बलाढ्य उमेदवारा पुढे उभे आहेत। रावसाहेब पाटील दानवे मंगेश साबळे यांचं आव्हान कशा प्रकारे पेलतील हे उद्या पाहणं गरजेचं आहे। आज तरी चिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांचीच हवा दिसत आहे। एकच वादा मंगेश दादा असं या ठिकाणी हे मतदार आपल्याला बोलताना दिसत आहे। अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख 24 न्यूज।